हॅलो मैत्रिणींनो, गृहिणी म्हणून आपला वेळ घरासाठी, कुटुंबासाठी जातो. आपण नोकरी, बिझनेस सोबत संसार करतो. तर सगळ्यात आधी आपण गृहिणी असतो. काम व्यवस्थित होत असले, संसार सुरळीत चालत असला तरी मनातून नेहमी एक पोकळी जाणवते, मी स्वतःसाठी जगते का? म्हणून आज मी तुम्हाला 10 प्रॅक्टिकल टिप्स देणार आहे, ज्यांच्यामुळे तुमच्या दिनचर्येत फ्रेशनेस येईल आणि तुम्हाला स्वतःसाठी जगल्यासारखे वाटेल. पहिली टिप, कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड हा आनंदी राहण्याचा सगळ्यात साधा आणि सोपा मार्ग आहे. नेहमी लक्षात ठेवा की आज आपण ज्या गोष्टींसाठी गृहीत धरतो त्याच गोष्टींसाठी कधी काही आपण स्वप्न पाहिली होती, ज्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ ठेवायचं विसरून जातो. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःशी मैत्री करायची. सगळ्यांना आपलं मन समजेल असं नाही, म्हणून स्वतःशीच मैत्री करायची. काय वाटलं तर लिहून ठेवा, कुणाला सांगता आलं तर सांगा, नाहीच जमलं तर कागदावर लिहून ठेवा, वाटलं तर कागद फाडून टाका. तिसरी गोष्ट करायची आहे, स्वतःसाठी वेळ काढा. दिवसभरासाठी 2 तास स्वतःसाठी राखून ठेवा. 1 तास आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी, 1 तास आपला छंद जोपासण्यासाठी किंवा आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारण्यासाठी. चौथी गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. घराच्या खिडकीत बसून हवा अनुभवणं, बाहेर बागेत फुलं पाहणं, अधूनमधून वेगळी रेसिपी ट्राय करणं, फर्निचरची जागा बदलणं, हे छोटे छोटे बदल मनाला फार आनंद देऊन जातात. 5वी टिप आहे, सोशल मीडियाच्या भुलवणीत पडू नका. सोशल मीडियावर असणारे परफेक्ट घर, परफेक्ट लाईफ हे फक्त निवडक क्षण असतात किंवा हायलाइट्स असतात. सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काही कमी असतेच, म्हणून इतरांची तुलना करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. 6वी गोष्ट, आपल्या कामाला महत्त्व द्या. घर सांभाळणं, मुलांची काळजी घेणं, त्यांचा अभ्यास घेणं ह्याला खूप व्हॅल्यू आहे. हे सगळं करण्यासाठी बाहेर पैसे लागतात, ज्यामुळे मी काहीच करत नाही असं वाटून घेऊ नका. 7वी गोष्ट आहे, आपली मेंटेन करा. सोशल मीडियावर जे नवीन नवीन कौशल्य शिकून घ्या. तुमच्या आवडीने काहीही नवीन शिकून घ्या. 8वी गोष्ट म्हणजे स्वतःच्या मतावर ठाम राहा. तुम्ही घर सांभाळत असाल तर कुणाचं तर ऐकून उगाच गिल्ट वाटून घेऊ नका. जर नवीन काही सुरू करायचे असेल तर धैर्याने सुरू करा, पण एकदा निर्णय घेतला तर ठाम राहा, जेणेकरून दुसऱ्यांच्या बोलण्याने आपलं मन खचणार नाही. 9वी गोष्ट, आयुष्यात परफेक्शन अपेक्षा सोडा. नेहमी सगळं व्यवस्थितच होईलच असं नाही. घरात धूळ असेल, कधी स्वयंपाकात कमी जास्त असेल, हे नॉर्मल आहे. मुलं, नातेवाईक यांचं वागणं आपल्या हातात नसतं, त्यामुळे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी